भारताच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली। देश डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करतोय। मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरच्या वाढीव गावातील नागरिकांची परिस्थिती अद्यापही बदललेली नाहीये। 4,500च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाला 3 बाजूंनी वैतरणा खाडीचा वेढा तर एका बाजूला रेल्वे ट्रॅक आहे। त्यामुळे गावाबाहेर पडण्यासाठी विद्यार्थी, महिला आणि रुग्णांना पश्चिम रेल्वेच्या खाडीवरील पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। दुसऱ्या बाजूने छोट्या बोटींच्या माध्यमातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। रेल्वे येत असताना पुलाच्या कठड्याला धरून ट्रेन जाण्याची वाट पाहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते। या जीवघेण्या प्रवासात यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचंही समोर आलंय। एकीकडे बुलेट ट्रेन आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेचे प्रकल्प गावाजवळून जात आहेत, तर दुसरीकडे गावकऱ्यांना मूलभूत रस्त्याची सुविधाही मिळत नाहीये। त्यामुळे विकासाच्या घोषणा आमच्यासाठी कधी प्रत्यक्षात उतरणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढीव गावातील नागरिक आणि महिला यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। 2 दिवसापूर्वी एक रेल्वे रुळावरून पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। ते विद्यार्थी वाढीव गावातले होते आणि हे वाढीव गाव जे आहे जवळपास 4 ते 4,500 लोकवस्ती ह्या गावाचे आहे। ते वाढीव बेट आहे आणि त्यांना कोणताही इतर मार्ग जो आहे, रस्ता आहे तो नाही। अशा बोटीतून जो प्रवास आहे तो करावा लागतो। तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की हा जो ब्रिज आहे तो रेल्वे ब्रिज आहे आणि ह्याच्यावरूनच ते विद्यार्थी आहेत ते आपल्या शाळेसाठी, महाविद्यालयासाठी जात असतात। त्याचप्रमाणे इथून जे चाकरमानी आहेत, महिला आहेत, ते ह्याच ब्रिजवरून रेल्वे ब्रिजवरून धोकादायक प्रवास करत असतात। ह्या विद्यार्थ्यांनी एक रील जो व्हिडिओ आहे तो बनवला आणि थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत सांगितलेलं आहे की किती मृत्यूंची आपण वाट पाहणार आहोत, किती अपघातांची वाट पाहणार आहोत। त्यामुळे आम्हाला ही सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी। संतोष पाटील, एबीपी माझा, वाढीव, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।